हाय मित्रांनो, मी मनोहर आंबटकर आणि मी तुम्हाला घेऊन जाणार आहे जत्रेमध्ये म्हणजेच यात्रेमध्ये। चला तर मग जाऊ। आपल्यासोबत आहे आज धीरज, त्याला घेऊन जाणार आहोत आपण यात्रेमध्ये। आपण पोहोचलो यात्रेमध्ये। आपण यात्रा सुरुवात करणार आहे दर्शनापासून। तर दर्शन घ्यायला जाणार आहोत आपण मंदिरामध्ये। मग तिकडून आलो, दर्शन घेतलं आणि तिकडून आलो। इथं चालू होता आपलं नृत्य, थोडंसं ते बी पाहून घेतलं। मग काही नाही, आपल्याला भेटले होते भाषा। त्याला म्हणलं कुठं आले, तर म्हणे यात्रेत आलो। आणि इकडे होता शंकर, त्याला म्हणलं चिवडा बनवून ठेवू। यात्रेत आलो आणि चिवडा नाही खाल्ला तर काय कामाचं, मग बनव म्हणलं त्याला चिवडा। मग तो बिल्ला चिवडा बनवाले। तर आपण चाललो आता यात्रेमध्ये। तर आपण म्हणलं इथं काय स्पेशल आहे तर पाहू म्हणलं। तर आपल्याला भेटले ह्या, तर म्हणे मला घे। म्हणलं ठीक आहे, तुम्हाला घेऊन घेतो। तिथून गेलो थोडंसं समोर, काय स्पेशल आहे म्हणून पाहिले तर आपल्याला दिसला वाघ। तो वाघाला घेऊन घेतला आणि यात्रेकडे लक्ष केलं। तर इथे स्पेशल काय आहे तसं काहीच नाही आहे, तरी पण आपण पाहू समोर काय आहे स्पेशल। तर आपण गेलो मोबाईल कव्हरच्या दुकानावर। आपल्याला काही पसंत आलं नाही, मग तिकडून आलो आपण आता गाड्या घ्यायला। गाड्याचा सौदा चालू होता, पण सौदा काही पटला नाही। तर आपण तिथून उठून चाललो गेलो आणि आलो इकडं बांगड्याच्या दुकानावर। त्याला आपण तर काही भरणार नाही, म्हणून मी म्हणलं तू हे काम चालू दे। ते आहे म्हणलं बांगड्या भरणं बाहेर म्हणून तिथूनही उठून आलो। इकडं ससे, कुत्रे, मांजरं सगळेच होते। मला यायले आराम करू द्या म्हणलं। आपल्याला दिसला ना हार्ट, दिल है कि मानता नहीं। मग काही नाही, इकडं आलो तर हवेमध्ये फुगे उडवणं चालू होतं। मला उडव मस्त, हवेत मस्त लटकून राहिले ते, छानही दिसत होते। तिथून सने फुगे घ्या फुगे, सचिन कुमावत परत फुगे 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 गेलो आपण आता समोर। त्याला इकडे बुड्डी का पालवून पोट्टे, तिकडे काही नाही दारूच पिऊन राहिले। अरे दारू पीने को पैसा देना जी देना। दारू नाही होय, ज्यूस होय वाटते। हा, त्याला दारूच होय सर। गेलो आपण समोर तर काही नाही, यात्रेमध्ये गर्दीच होती। दिसला ना आपल्याला हेमंत, थोडी दाखवी 2 बोट। तर चंद्रशेखरनं काय जाऊ तर झगडाच केला। मला अरे सांग त्याला झगडा नको करू यात्रेमध्ये म्हणून। मग भेटला आपला मित्र, सगळ्यालाच घेऊन घेतला गती गती। पोट्टे म्हणे मले घ्या, म्हणलं ठीक आहे तुले घेतो म्हणलं। पहिलेही घेऊन घेतला। इकडे दिसला चंद्या, लहान पोरासारखा कुल्फी खाताना। तर म्हणे खाऊ देन राजा म्हणे। ठीक आहे म्हणलं, तू कुल्फी खा। यात्रेत तर सगळंच काही घेण्याजोगतं होतं, पण आपल्याकडे पैसे नव्हते ना। राहू दे म्हणलं, काय घ्यायचं आहे मग चला म्हणलं आपण तशी यात्राच घुमून येऊ म्हणलं। तर पोटी इकडून तिकडून हातात दाखवत जाय, इकडं पानवाला पाणी विकत जाय। त्याला इकडं मग गेलो ना आपण महाप्रसाद घ्यायला। मग महाप्रसाद घेतला, मस्त झाला होता महाप्रसाद। सगळेजण महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये इथून। कोणी याला का महाप्रसाद घेते, जेवढे काही यात्रेचे। इकडं मन्या काही नाही, बोरं विकून राहिला होता। त्याचे काही खपले नाही, तर मग तो फुकटच शिकायला भेटला। तो आवाज देत जाय, घ्या बोरं फुकट, घ्या बोरं फुकट। त्याचे काही कोणी घे नाही। मी आणत चाललो मी आता, तू विक म्हणलं बोरं फुकट। त्याने विकले बा, जवळ विकायची तवरी। मी गेलो तिकडून तिकडं। थोडंसं लाईट गीट लागलेच होते। आता म्हणलं आपण आता चाललं जाऊ घराकडं। जाता जाता पाऊस म्हणलं काय तर काय, मग इकडं तर मला आईस्क्रीमची गाडी दिसे। पोरगी म्हणे घेऊन द्या बाबा। मी आणलं थांबलं, काय घेतो संध्याकाळच्या पायरी। मग गेलो आपण घराकडं। मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच संपवतो। तुम्हाला यात्रेचा ब्लॉग आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा। नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की करा।